पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानकडून कुरापत्या सुरू होत्या. त्याला भारताकडनं चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेतलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवरून माहिती दिली. या सगळ्यानंतर आता विरोधकांकडनं सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित त्यांनी ही मागणी केली आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती द्यावी, त्याचबरोबर ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर माहिती द्यावी, असं देखील राहुल गांधी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. एकीकडे काँग्रेस आणि राहुल गांधी विशेष अधिवेशनाची मागणी करत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. विशेष अधिवेशनाऐवजी नेत्यांना याबाबतची माहिती द्यावी, असं पवार म्हणालेत. मुंबईत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी पवारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विशेष अधिवेशन बोलवलं माझा काही विरोध नाही, पण जो इश्यू आहे त्याचं डिस्कशन इन डेप्थ करतात. ते इन डेप्थ डिस्कशन, ओपन डिस्कशन कधी असू शकत नाही. आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडेंट झाले. एक दोनदा इन्सिडेंट झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरनी मला आणि काही लोकांना बोलवलं. आमच्या बरोबर मॅच ठेवले. कुठं काय झालं याची कल्पना दिली. कॅज्युअल्टी आणि डॅमेजेसचं काय झालं याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झाले त्याला एक मर्यादा होती सांगायला. बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा 1 to 1 म्हणजे अगदी 1 to 1 म्हणजे 1 नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लॅब दाखवला. माझ्या मागच्या वर्षा बैठकीमध्ये आर्म फोर्सेसचे अधिकारी त्यांनाही बोलवलं होतं. त्यांनी आम्हाला फॅक्ट सांगितलं. त्याचा जो उपयोग होतो तो सभागृहात त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहेत. एवढंच, बाकी काय. पवार जरी विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचं म्हणत असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टनंतर पवारांनी केंद्र सरकारला सिमला कराराची आठवण करून दिली आहे. सिमला करार हा विशेष इंदिरा गांधी आणि भुजबळ यांच्यात झालेला होता. त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर, भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कोणाचे घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे. 2 देशात आहे, 2 देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार आणि शरद पवार अनेक कार्यक्रमांना एकत्र आलेत. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी विरोधात बसायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे, असं देखील पवार एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते. या सगळ्या घटनांमुळे पवार यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.